नागपुर के खापरखेड़ा में दिल दहला देने वाली वारदात सामने आई है। चनकापुर कॉलोनी में रहने वाला 11 साल का छात्र जीत युवराज सोनीकर 15 सितंबर की सुबह रोज की तरह स्कूल गया था, लेकिन शाम 5:30 बजे छुट्टी के बाद भी बच्चा घर नहीं लौटा। परिवार ने पहले स्कूल और फिर पूरे इलाके में तलाश की, लेकिन कोई सुराग नहीं मिला। मजबूरन मां ने खापरखेड़ा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तुरंत हरकत में आते हुए सीसीटीवी फुटेज खंगाले, रिश्तेदारों और स्कूल स्टाफ से पूछताछ की, लेकिन 17 सितंबर की सुबह जो खबर आई उसने पूरे इलाके को हिलाकर रख दिया। चनकापुर कॉलोनी के झाड़ियों में मासूम का शव मिला। जांच के दौरान पुलिस ने 3 आरोपियों को हिरासत में लिया। राहुल गौरीलाल पाल, माउंट बासु भारती और यश वर्मा। पूछताछ में इन आरोपियों ने चौंकाने वाला खुलासा किया है। 15 सितंबर को भानेगांव बस स्टॉप से सफेद कार में बच्चे का अपहरण किया गया। तिल्लेवाड़ा इलाके में गला दबाकर उसकी हत्या कर दी गई और शव को क्वार्टर में छुपाया गया। जब पुलिस की खोज तेज हुई तो डर के मारे आरोपियों ने 17 सितंबर की रात शव को झाड़ियों में फेंक दिया। रविंद्र सिंगल और उनकी टीम की अहम भूमिका रही। तेज और सटीक कार्रवाई से पुलिस ने सनसनीखेज मामले का खुलासा कर आरोपियों को सलाखों के पीछे पहुंचाया है। झोन परिमंडळ क्रमांक 5 मधील खापरखेड़ा पोलीस स्टेशन येथे 15 तारखेला सायंकाळी 5:30 वाजेनंतर एक 11 वर्षाचा मुलगा मिसिंग झाला होता। त्यामध्ये त्याच्या पालकांनी काही वेळासाठी तिथे खापरखेड्यामध्ये शोध घेतला। मिळून न आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन रितसर तक्रार दिली होती। आपण 137(2) BNS नुसार गुन्हा दाखल केलेला होता आणि तसं 16 तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या विविध म्हणजे 4 टीम संपूर्ण एरिया त्याच्यामध्ये जे जंगल असेल, आजूबाजूचं विहिरी असतील, जे वाहनं असतील किंवा तिथे WCLचे बरेच मोठ्या प्रमाणात क्वार्टर्स आहेत। बरेच क्वार्टर्स असे आहेत की जे कंडेम परिस्थितीत आहेत, तिथे कुणीही राहत नाही। ते सर्व चेक करण्याची आपली कारवाई चालू होती। परंतु त्या दरम्यानच आज सकाळी 7 वाजता आपल्याला अशी माहिती मिळाली की एका लहान मुलाची डेड बॉडी चनकापूर जे गाव आहे त्याच्यापासून जरा एक 200 मीटर अंतरावर ती मिळून आलेली आहे। ज्यावेळेस आपली टीम आणि सर्व वरिष्ठ अधिकारी तिथे पोहोचल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये गळा आवळून त्याच्यात हत्या केल्याचं प्रायमा फेसी दिसून येत होतं। त्यानंतर आपण सर्व अँगलने तपास करायला सुरुवात केली, तर त्यामध्ये असं एक लक्षात आलं की हा जो मुलगा होता त्याचे आईवडील आणि हा मुलगा हे WCLच्या क्वार्टर्समध्येच राहत होते। त्यांच्या शेजारी राहणारा एक राहुल पाल नावाचा मुलगा होता की ज्यांचे खूप चांगले संबंध होते एकमेकांसोबत। तर त्या मुलाने ह्या लहान मुलाला आपल्या 2 मित्रांच्या सहाय्याने किडनॅप करून त्याचा हा मर्डर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं मोटिव्ह असं होतं की मृतक मुलाच्या वडिलांकडून पैसा त्यांना घ्यायचा होता। तर त्यांचं जे प्लॅनिंग झालेलं होतं त्यानुसार एक 10 लाख रुपये त्यांनी मागायचं ठरवलेलं होतं आणि त्यामध्ये आता सध्या हे 3 आरोपी आपल्या ताब्यात आहेत आणि बाकीची पुढची इन्व्हेस्टिगेशनची प्रोसिजर चालू आहे। नाही, याच्यामध्ये त्यांचं प्लॅनिंग जे झालेलं होतं त्यानुसार त्यांनी 10 लाख रुपये मागणी करायचं ठरवलं होतं। परंतु आत्तापर्यंतच्या आरोपींच्या विचारपूसमध्ये असं समोर येत आहे की यांनी ज्यावेळेस त्या मुलाला गाडीत घेतलं, हा मुलगा त्याला ऑलरेडी ओळखत असल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने गाडीत आला आणि ते गाडी सिल्लेवाडाकडे जिकडे मनुष्यवस्ती नाहीये अशा रोडला घेऊन गेले। त्यावेळेस तो मुलगा त्यांना जेव्हा प्रश्न विचारायला लागला की दादा आम्हाला कुठे घेऊन जातोय तू, तर त्यावेळेस यांनी त्याला अगदी निर्दयीपणे गळा आवळून त्याची हत्या केली। मग त्याच्यानंतर त्यांनी आधी तर ही बॉडी डिस्पोज कशी करायची याच्यावरच मागच्या ते जवळपास 2 दिवसापासून विचार करत होते किंवा ते त्या पद्धतीने प्लॅनिंग करत होते। त्यामुळे आतापर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची विरोधीची रक्कम त्यांच्या मृतकाच्या आईवडिलांकडे मागणी केलेली नव्हती। त्यांना ही सर्व घटना घडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपल्याकडून काहीतरी अशी घटना घडलेली आहे की आपल्याकडे मॅनेज होत नाहीये। त्यामुळे मग ते विचार करू शकले नाही की आता पैसे त्यांच्याकडून कसे मागायचे, ते बॉडी डिस्पोज करण्यामध्येच व्यस्त होते। त्या आता प्राथमिक चौकशीमध्ये आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की आई वडील जे होते त्यांच्या नेहमी छोट्या मोठ्या भांडणं होत असायच्या आणि बऱ्याचदा ती आई तिच्या माहेरी जाऊन राहत होती। त्याच्यातलाच हा प्रकार होता। मागच्या जवळपास एक 15-20 दिवसापासून ती माहेरी जाऊन राहत होत्या। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या असं म्हणणं योग्य राहणार नाही। तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हाच होता की मुलाच्या वडिलांकडनं पैसे कसे मिळवता येईल, कारण हे जे 3 जण मुलं आहेत हे कुठल्याही प्रकारचं काम करत नाही। यांचं जवळपास 25 वर्ष वय आहे
आणि मोबाईल आहेत त्यांच्याकडे, सारखं मोबाईलमध्ये काहीतरी करत राहणं, ते बघणं, काम न करणं, त्याच्यामुळे त्यांनी या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या असतील असं एक प्रायमा फेसी वाटत आहे. ही जी कार आहे ही कार कोणाची होती? कार जी आहे ते अरुण भारती नावाचा एक आरोपी आहे. ही कार त्याची स्वतःची कार आहे आणि ती कार त्यांनी याच्यामध्ये वापरलेली आहे. त्योहारों पे घर लाए नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी, हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना। हर ब्रांड के मोबाइल और एक्सेसरीज अब एक ही छत के नीचे। हर मोबाइल की खरीदी पर पाएं धमाकेदार गिफ्ट, वो भी बिल्कुल फ्री। और सुनिए 0% फाइनेंस का भी भरपूर फायदा उठाएं। तो देर मत कीजिए, अभी आइए राधा रानी मोबाइल, फेरुमल चौक, गुजरी बाजार, कामटी। अभी कॉल करें। नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामटी।